जे शांतीदूत आहेत, ज्याच्याने काही नुकसान नाही आहे, जे स्वतःमध्ये राहतात आजपासून नाही किती वर्षांनी, ते अगोदर मेसेंजर हुआ करते थे है ना, तर तेव्हापासून ते शांतीदूत आहेत, वर्ल्डनी मानलेलं आहे, तर आपल्याला पण मानायला काही हे नाही आहे. पण आता पुढची भूमिका नेमकी तुमची काय असणार? सरकार की निगरानी में जिनको किडनी का प्रॉब्लम है ऐसे 25, 50, 100 आदमी को बिठाए, सरकार उसको निगरानी पे रखे, बैठने के पहले उसका मेडिकल टेस्ट कराया जाए, फिर मैं दवाई बताता हूँ, कबूतर वाली दवाई जिनसे ये बहुत बीमारी होती है वो दवाई बताता हूँ। दुनिया की कोई भी दवाई मेडिकल भी जिसके सामने फैले, उस बीमारी में ये कबूतर की एक चीज ऐसा जजमेंट लाएगी, जिसकी किडनी फेल है उसकी किडनी ओके हो जाएगी और कोई बीमारी नहीं होगी। सरकार एक हमें जीवदया प्रेमियों को चांस दे ये प्रयोग करने का, पहले मेडिकल टेस्ट कराए, 1 महीना खाने के बाद में, खाली टेस्ट नहीं, खाने के उसके पेट में जाने के बाद में टेस्ट कराए। मैं कहता हूँ पल्स आएगा, कहीं भी नेगेटिव नहीं आएगा और किडनी का जो प्रॉब्लेम होगा सॉल्व हो जाएगा। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आज तुम्ही सगळे जैन बांधव जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुढची भूमिका नेमकी तुमची काय असेल? आमची भूमिका अशी आहे, आता आम्ही आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मानतो आहेत आणि त्याच्यासाठी 7 तारखेची आम्ही वाट बघणार आहेत। जर आपले जे न्यायालय आहेत त्यांनी याच्यावर विचार करून, याच्यावर जे इंटरनॅशनल रिपोर्ट्स आहेत, नुसतं ते एक पुल्मनरीची जे चीफ आहे, पुल्मनरी जे चीफ आहे KEM हॉस्पिटलच्या, नुसतं त्याच्या एका रिपोर्टवर जर डिसिजन दिलं ते मान्य राहणार नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय की आता कुलाब्यापासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जैन बांधवांनी मोर्चा काढलेला आहे। कबूतरखाने बंद करू नका, कबूतरखान्याच्या नावाखाली, कबूतरखाने बंद करण्याच्या नावाखाली चौक हडपले जात आहेत, त्या ठिकाणी पुतळे उभारले जाणार आहेत आणि त्याला मान्यता आमची असणार नाही, त्याला विरोधच असेल। आणि हेच म्हणत मुंबईच्या उच्चभ्रू कुलाबा परिसरामधून आता जैन बांधवांचा मोर्चा निघालाय। कॅमेरा पर्सन रोहनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।